त्याला सगळ्यांना या मुद्रा वर्गाच्या दुसऱ्या दिवसामध्ये सुस्वागतम. वेळ झालेली आहे आणि कमी लोक वेळेत जॉईन होतात. खरं सगळं महत्वाचं पहिल्यांदाच होत असतं, कारण आपण ध्यान करतोय. मुद्रा करता करता ध्यान करतो, कारण मुद्रा, हस्तमुद्रा याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल आयुष्यात, तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिला हा की विश्वास पाहिजे, की हस्तमुद्रा आपल्याला खूप फायदा देणारे हा विश्वास पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे शरीर शिथिल पाहिजे मुद्रा करताना. शरीर असं शिथिल, ताठ असं नाही ठेवायचं. रिलॅक्स राहायचंय. ज्या पोझिशनला तुम्ही जास्त वेळ राहू शकता, तसं राहायचं. जास्त हालचाल करायची नाही मुद्रा करताना. तिसरा भाग म्हणजे जी बोट आहेत. समजा आता ही मुद्रा करतोय आपण. ही मुद्रा कोणी सांगेल का कुठली आहे? ही मुद्रा सांगेल का कुठली आहे? प्राण प्राणमुद्रा. हा? प्राणमुद्रा. प्राण. प्राणमुद्रा. मुद्दा मी घेतली नाही मी काल, कारण ही आपण मागच्या वेळेला जरा थोडी बघितली आहे, कारण ही महत्वाची मुद्रा आहे. तर ही एकमेव म्हणता येईल की जेवल्यानंतर चालते. अजून आहे, आपण मुद्रा थोडीफार केली तर चालते जेवल्यावर. वायूचा दोष असेल तर केली तर चालते, नाही तर ही प्राणमुद्रा तुम्ही जेवल्यावर करू शकता, कारण ही ऊर्जा मिळवून देते, आपल्याला शक्ती देते, ताकद देते. तर ह्या मुद्रा ज्यावेळेला आपण अशा करतो त्यावेळेला ही अगदी ताठ ठेवायची तसं काही नाहीये. स्ट्रेच ताण आणायचं असं काही नाही. दोघट तुम्ही काही पण असं रिलॅक्स ठेवू शकता. त्याला ताण नाही आणायचा, असं नाही करायचं. असं ठेवा, असं ठेवा, असं ठेवा, चालणार आहे. असं सोपं वाटलं असं ठेवा. मेन म्हणजे काय आहे, शिथिल पाहिजेत, सरळ पाहिजेत, पण ताठ नकोत. हे महत्वाचं लक्षात घ्या. दुसरं, हे जे आपण करतो त्याला असं ताणून नाही धरायचं, दाबून नाही धरायचं, दाब नाही द्यायचा, अलगद. अगदी असं हलकं पण नाही ठेवायचं. थोडस प्रेस करायचं आणि हे असं शिथिल ठेवायचं. या तिसरी महत्वाची म्हणजे शरीर शिथिल पाहिजे, उरलेली बोटं शिथिल पाहिजेत, ताठ हवीत. ताठ नकोत पण सरळ हवीत, आणि ही थोडीशी प्रेस हवी. आणि चौथं महत्वाचं म्हणजे ध्यान. ध्यान केलं तर मुद्राचा फायदा जास्त येणार आहे, आणि आपण नेमकं तेच तत्व अवलंबत आणतो. इतर ठिकाणी मुद्रा शिकवताना मला नाही वाटत की ध्यान फारसं घेत असते. पण ध्यानाशी मुद्रांचा अनुभव कसा, कारण बघा, मुद्रांचं आपण सगळं सायन्स बघितलं, ऊर्जा शास्त्र आहे. जिथे ऊर्जा सुरू होते तिथे अध्यात्म सुरू होतं. जिथे स्थूल शरीराकडे बघतो ते स्थूल आहे, म्हणजे पदार्थ आहे. सकाळी जो कोर्स चाललाय तो क्वांटम. क्वांटम म्हणजे काय, ज्या वेळेला स्थूल काढून टाकतो, सूक्ष्म बघायला लागतो, त्यावेळेला क्वांटम. मग शरीरच काढून टाकलं, हा देहच काढून टाकला, आपलं जीवनच काढून, स्थूल आहे ना सगळं. घर स्थूल आहे, हे सगळं सगळं स्थूल आहे. तिथे क्वांटम चालणारच नाही. मग क्वांटम म्हणजे काय, स्थूल काढून टाकायचं. मग सूक्ष्म म्हणजे ऊर्जा. ज्या वेळेला ऊर्जा स्वरूपात आपण बघायला लागतो, मग ती ऊर्जा तुम्ही वेव्ह मध्ये बघा, अणुरेणू मध्ये बघा, कशातही बघा, तिथे सगळं क्वांटम सुरू होतं. क्वांटम म्हणजे अजूनही, आता पूर्वी आपण अणुरेणू बघतो, आता वेव्ह मध्ये बघतो. मग आपण हे जर मुद्रांना वापरलं, तर मुद्रा हे ऊर्जा सायन्स आहे. ऊर्जा मिळवण्यासाठी मुद्रा करतो. कारण जे आजार आहेत, जे काही व्याधी आहेत, त्या ऊर्जा शरीरावर आधी येतात. आता 3-4 महिन्यांनी आपल्याला जे काही त्रास होणार आहे ते आता इथे साठायला लागले, साठलेले आहेत. मग मुद्रा करून आपण काय करतो, हे जे काही साठलेलं आहे ते पण काढून टाकतो. म्हणून जो त्रास होतोय त्याच मुद्रा करायच्या असं काही नाही. आता जसं पंचतत्व आपण भाग 4 शिवसरोदय शिकला तर लक्षात येतं तुम्हाला, की वातावरणाप्रमाणे सुद्धा दोष यायला लागतात. मग आता वर्षा ऋतू आहे, वर्षा ऋतू तो वायू बिघडलेलाच असतो. मग आपल्याला त्रास होऊ दे न होऊ दे, आत्ताशी तर सुरू झालाय पाऊस, पण या ह्याने हवेत, ऊर्जेत आपण काही काही साठवायला लागलोय. म्हणून मग या मुद्रा करायच्या, त्रास होऊ दे न होऊ दे, कारण आपण ओळखून घेतोय की आता वर्षा म्हणजे वायू बिघडणार आहे. म्हणून मग या ऊर्जा शरीरावर हस्तमुद्रा काम करतात. मग इथून काढायला लागलो की मग शरीरावर दिसायला थोडा वेळ लागणार आहे, लगेच दिसेलही, पण वेळ पण जाणार आहे. म्हणून काही मुद्रा करायच्या सोडायच्यात का नाही, म्हणून आपण आता
जे वर्षा ऋतूचं श्रावण ध्यान करणार आहोत त्याच्यात या मुद्रा प्रकर्षाने करणार आहोत. कुठल्या करणार आहोत? सगळ्यांनी करायच्या. प्रत्येकाला जो त्रास होत आहे किंवा संभाव्य वाटत आहे किंवा प्रकृती आहे. आपण आता पंचतत्व शिकल्यामुळे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आपलं जन्म तत्व कुठलं बिघाड आहे. आपलं वय आता माझं 60 पूर्ण होतील फेब्रुवारीला आणि फेब्रुवारीला 60 पूर्ण झाले की मी जलतत्वात जाईल. आता मी आकाश तत्वात आहे. आणि मग आकाश तत्वातून जेव्हा मी जलतत्वात जाईल 60 वर्षाच्या वरती जलतत्व बिघाड सगळ्यांचा असतो. मग ह्या जर गोष्टी माहिती असल्या तर आपण मुद्रा बरोबर सिलेक्ट करू शकतो. त्रास होऊ दे न होऊ दे संभाव्य सुद्धा. मग आता ज्या मुद्रा आपण करणार आहोत श्रावण महिन्यामध्ये ध्यानाला सकाळी त्यावेळेला तुम्हाला तयारी म्हणून प्रश्न विचारला होता दुसरा प्रश्न असा विचारला होता की तुम्ही जे रोग लिहिलेत तुमचे शारीरिक त्रास सगळ्यांनी लिहिलेत. काहींनी लिहिले नाहीत तिथे लिहा. कारण मग हा जो डाटा आहे तो मला पर्सनल काउन्सिलिंगला नेहमीच उपयोगी पडणार आहे. उलट छान लिहित चाललेत सगळेजण म्हणजे बारकाईने लिहित चाललेत. आणि एक भिडस्त ड्रॉपडाऊन झाली की ग्रुप मेंबरला कसं सांगू मी हे होतंय ते होतंय. ही भिडस्त गळली पाहिजे कारण रोग जर दूर करायचा आहे रोगाला असं जर गळवून टाकायचंय तर आपली ही भीड सुद्धा गेली पाहिजे. स्वाहा केलं पाहिजे ते. म्हणून मग ते तिथे लिहा ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी. मग आता माझा प्रश्न आज होता की हे जे त्रास तुम्ही लिहिलेले आहेत आणि आपण 2 मुद्रा शिकलो अपान मुद्रा आणि अपनवय मुद्रा. तर आता तुमच्या लिहिलेल्या त्रासाला वाचा ना प्रश्न जरा नीट. प्रश्न काय लिहिलाय वाचा. 2दा विचारलं तरी तेच चाललंय. मग तुम्ही जे त्रास लिहिले आहे त्या त्रासाला आता तुम्ही कुठली मुद्रा सिलेक्ट कराल? आपण मुद्रा करायची का आपण वही मुद्रा करायची? कुठली जास्त चांगली वाटली तुम्हाला? एक अनुभवाच्या जोरावर बघतो, एक फायद्याच्या जोरावर बघतो, एक कुठली करायला सोपी आहे त्याच्या जोरावर बघतो. तुम्हाला कुठली वाटतीये तुमच्या रोग दोषानुसार? आता अनुभव येऊन झाला तुमचा काही जणांचा. कुठली वाटली, कशाने काय झालं तो सोडून द्या भाग. आता भाग पुढचा आहे आपल्याला मुद्रा सिलेक्ट करायच्यात. आणि या मुद्रा कधी कधी करायच्या जे संकल्प पेरायला सांगितले होते ते कसे पेरायला सांगितले होते वेळ मी कुठल्या वेळेला करेल सकाळी करेल का दुपारी करेल का संध्याकाळी करेल किती वेळ करेल अर्धा तास करेल का 1 तास करेल का 20 मिनिट काय काय करताना कृती हा आयटम दिला होता संकल्प पेरताना कुठली कुठली कृती उदाहरणार्थ सकाळी फिरताना माझ्या मुद्रांची स्टाईल मी तुम्हाला सांगितली मी आता परत हे मुद्रा वर्ग घेणार म्हटल्यावर मी करायला लागले 3 दिवस झाले मी करायला लागले मी काय करते फिरते ना 20 मिनिटं घरातच फिरतेय 20 मिनिटाला मी एक मुद्रा करते आणि मंत्र म्हणत करते तसं तुम्ही पण करा कारण मुद्रांचं तत्व कळलं की मंत्रही कुठल्या देवतेचं कळणार आहे आता अपान मुद्रा कुठल्या चक्राशी रिलेटेड आहे मी सांगितलं हे लक्षात जर तुम्ही ठेवलं ना की चक्र लक्षात ठेवा त्याचं स्थान तो जो वायू आहे पंचप्राण आपण बघतोय तो जो वायू आहे कारण मी उपप्राण घेत नाही उपप्राण घेतलं की अजून कन्फ्युजन होईल मग 5 प्राणांचं ठिकाण जर लक्षात आलं उदाहरणार्थ अपान म्हणजे ह्या नाभीच्या ओटी पोटाच्या खाली अपान वायू असतो आपण जी मुद्रा बघतो ती ओटी पोटाच्या खालच्या भागाला कार्य करते ओटी पोटाच्या खालच्या ह्याला म्हणजे उत्सर्जन मल मूत्र काही आपण म्हणजे जे काही म्हणतो सकाळी पोट साफ होणं म्हणतो किंवा मासिक स्त्राव म्हणतो किंवा वीर्य म्हणतो जे काही खालून उत्सर्जन होतं गुदद्वारातून त्या कार्याला हा अपान मुद्रा फायदेशीर होतं मग अपान मुद्रा मी करायची का आपण वही मुद्रा करायची हा प्रश्न होता थोडक्यात तुमचे लिहिलेले त्रास आणि त्या त्रासावर तुम्हाला कुठली मुद्रा उपयोगी वाटत आहे असा प्रश्न आहे कन्फ्युजनला काय तिथे मला कळत नाही आणि मी सोडून देणार आहे मग हे ना ज्या पद्धतीने मी शिकवायचं चाललंय ना की माझं शिकवणं असं असतं की शिकून झाल्यावर तुम्हाला काहीच बघावं नाही लागत सगळं लक्षात राहतं मग त्या पद्धतीने मी शिकवणं सोडून देईल मला काही मुद्रा घेणार आणि मी संपलं तुम्हाला जर उत्तर द्यायची नसेल आज तुम्ही उत्तर दिलं त्या प्रश्नाचं आज 4 मुद्रा होतील कालच्या 2 आणि आजच्या 2 आज सुद्धा मी कंपॅरिझनच घेणार आहे आणि या 4 मुद्रांपैकी जर तुम्ही लिहिलेले जे त्रास आहेत काही विसरलं असेल तर ती लिस्ट शेवटची आहे त्याच्यात अपडेट करू शकता शेवटची घ्यायची
नेहमी शेवटची लिस्ट घ्यायची. उशिरा जॉईन झालेले लिहिलेलं नाही आणि काहींनी त्या यादीत लिहिलेलं नाही. आपल्या ग्रुपची एक पद्धत आहे, ती सगळ्यांनी फॉलो करा. त्या पद्धतीनेच लिहित चला. एक एक जर मेसेज टाकला तर तुमचा त्रास कुठं जाईल? ना मी बघेल ना कोणी बघेल. काही नाही उपयोग होणार. एक ग्रुपनी चाललोय आपण. ग्रुप ऊर्जा काम करते. सध्या ग्रुप ऊर्जेनी प्रगती होतीये. इंडिव्हिज्युअल प्रगती होणार नाहीये सध्या. अमेझिंग. क्वांटम जम्प शिकत आहात तुम्ही. ग्रुप ऊर्जा, ग्रुप डायनॅमिक्स वापरायचे, ग्रुप एनर्जी वापरायची. तर ग्रुप मध्येच सगळं लिहिलं पाहिजे. त्या पद्धतीनेच लिहिलं पाहिजे. त्या यादीतच गेलं पाहिजे. नाही तर गेलं कुठंतरी कोपऱ्यात. नाही तर पर्सनलही पाठवून झालं कित्येकांनी. काय करायचंय पर्सनल मला? तर आज 4 मुद्रा होणार आहेत. मी आता शिकवायच्या आधी सांगतेय तुम्हाला. लिहून घेतलं तर डोक्यात काहीच राहणार नाही, हे पण सांगते. लिहून घेऊच नका. मी ज्या काही टॅक्टिस सांगते, आयडिया सांगते ते लक्षात ठेवा. तर या 4 मुद्रा आज तुम्ही जे त्रास लिहिले त्यापैकी तुम्हाला त्या लिहिलेल्या त्रासांवर तुमचं तुम्हाला डायग्नोसिस करता येतं का? तुमचं तुम्हाला थेरपिस्ट म्हणून काम करता येतंय का? की आता या 4 मुद्रांपैकी मला कुठला उपयोग होईल? मी कालच सांगितलं सविता मॅडम, चॅट बॉक्समध्ये टाकू नका. मी आज विवोला काढून टाकणार आहे. कोण आहे विवो? तुम्ही ना कोऑर्डिनेटरनी नावाने अनाउन्स करा. मला डिस्टर्ब झालं तर होऊ द्यात, कारण मी बघतेय सुलक्षणा मॅडम नेहमी प्रयत्न करतात, पण एक त्याला ढुंकून दाद देत नसते. सकाळच्या कार्यक्रमाला कोणी त्या चॅट बॉक्सकडे बघत नसतात ही लोक. विवो कोण आहे? हॅलो. सांगा हो. काय असतं ना, आपणही या त्रासातून गेलो. आपल्याला सुद्धा हे जमत नव्हतं. मग आपण जोडलेल्या साधकांना जर हे सगळं सांगितलं तर किती छान होईल नाही का? तर ठीक आहे, पाणी घेऊन बसला नसेल तर बसा. तर आज 4 मुद्रांचं थेरपिस्ट म्हणून तुम्हाला काम करता आलं पाहिजे. तुमचे त्रास आणि त्या 4ही मुद्रा होणार आहेत का? उपयोगी लिहा. मग 4 पैकी अजून जास्त जास्त मला उपयोगी होईल. म्हणजे काय होईल? म्हणजे तुम्हाला सगळ्या मुद्रांचा बेसच लक्षात येईल. आणि मग कशाला मंगलध्वनी लागली पाहिजे? स्वयंभू व्हायचंय आपल्याला, स्वयंभू. तर हा आपला अजेंडा आहे. तर चला आता कालची थोडी रिव्हिजन करते आणि मग आजच्या मुद्रा प्राण आणि आपण अपान मुद्रा घेणार आहोत. स्लाइड दिसतीये का तुम्हाला? स्लाइड दिसतीये का सांगा? हो मॅडम. हो हो मॅडम. दिसते. तर आज दुसरा दिवस आहे. हे काय झालंय मला कळत नाहीये. विंडो तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. तर वात, पित्त, कफ या प्रकृत्या सगळ्यांनी आपल्या फाइंड आउट करायच्यात. आता त्याची एक टेस्ट पीडीएफ आहे, ती मी देईल तुम्हाला. आणि मागच्या वेळेला माधुरी मॅडमनी आपल्या योग वर्गात सुद्धा हे सगळं घेतलं होतं. आपण काहींना काउन्सिलिंग पण केलं त्याप्रमाणे. आता मुद्रांसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. तर जर वात असेल ना, वात प्रकृती, तर बघा वात म्हणजे काय? वायू आणि आकाश. लिहून घेऊ नका, वेळ नका घालू, मी रेकॉर्ड करते. वात म्हणजे वायू आणि आकाश. मग या 2 मुद्रांशी रिलेटेड ज्या हस्तमुद्रा आहेत त्या तुम्हाला वात कमी करायला उपयोगी पडणार आहे. पण म्हणून मग खूपच या 2 आता बोटांच्या मुद्रा केल्या ना तुम्ही, वात जर कमी झाला ना तर शरीराच्या हालचालीच होणार नाहीत. या सगळ्या वॉर्निंग लक्षात घ्या आधी. नाही तर मला वात झाला, मला वात झाला, मला संधिवात, मला हे दुखतंय, मला ते दुखतंय करत बसा. आणि मग हालचाली सुद्धा होणार नाही, कारण वात सुद्धा शरीराला हवंय. म्हणून वात, पित्त, कफ बॅलन्स हवा असतो शरीरात. म्हणून या सगळ्याच वात, पित्त, कफ बॅलन्स करणाऱ्या मुद्रा जर केल्या तर सगळ्यात सोपं. पण लवकर परिणाम घडण्यासाठी वात कमी करायच्या मुद्रा केल्या पाहिजेत. पण थोड्या मॉडरेट बघत केल्या पाहिजेत. काय होतंय हे आपल्याकडे लक्ष देत केला पाहिजे. सकाळी पहाटे जर उठलो आपण तर वात, पित्त, कफ बॅलन्स होणार आहे आपोआप. म्हणून मी प्रश्न विचारला होता, 4:30चं ध्यान 4ला शिफ्ट करायचंय का? एकाचंही उत्तर तिथे आलेलं नाहीये. कारण अँजेलिक ऊर्जा असतात. 3 ते 4 अँजेलिक ऊर्जा असतात. 4 नंतरचं ध्यान वेगळं. 4 ते 4च्या आधीचं 3 पासूनचं ध्यान वेगळं. 3च्या आधी तर आपण उठू शकत नाही. आपण उठू पण नाही.
तसं मी करते काही वेळेला 2:30ला वगैरे, पण तुम्ही नका उठू. कारण मग कुठल्या ऊर्जा काय असतात ते सगळं बघावं लागतं आपल्याला आणि हे लक्षात घ्या. म्हणून पहाटेचं ध्यान आपण करतो तर 4:30ला उठायचा चंग बांधा. 4ला करायचंय का हे मला कोणी सांगितलेलं नाहीये. पण पहाटे जर उठलो आपण ब्राह्ममुहूर्तावर तर वात, पित्त, कफ बॅलन्स होणार आहे. आणि यावेळेला आपण या श्रावण महिन्यात जर मुद्रा केल्या, तुमच्या सिलेक्ट झालेल्या आणि जे व्यवस्थित ग्रुपवर चर्चा करणार आहेत, त्यांनाच मी पर्सनल काउन्सिलिंग देणार आहे. म्हणजे त्या पर्सनल काउन्सिलिंगमधनं श्रावण महिन्याच्या ध्यानामध्ये 1 महिन्यानंतर खूप काही फरक पडेल. जे कोणी काही लिहिणार नाहीत, व्यवस्थित लिहिणार नाहीत, त्यांना मी माझा वेळ देऊ शकणार नाही. तर वात म्हणजे हे वायू आणि हे आकाश तत्व बघा. आता पित्त म्हणजे काय? तर इथे दाखवलं नाहीये. पित्त, अग्नी आणि जल. जलला पण येईल ही लाईन. पित्त, अग्नी आणि जलाने बनणार आहे. आणि कफ या वेळेला कफ आता थंडी सुरू होईल त्यालाही कफ होतो. कफ म्हणजे काय बघा? पृथ्वी तत्व आणि जलतत्व. तर हे सगळं लक्षात ठेवा मुद्रा सिलेक्ट करताना. तर आपण काल पंचप्राण मुद्रा शिकायला लागलेलो आहे. त्याच्यातले आपण 2 मुद्रा आपण बघितल्या. आता मुद्रा जर लक्षात ठेवायच्या असतील ना तुम्हाला, 5 मुख्य प्राण आहेत, 5 उपमुख्य प्राण आहेत. तर शिवसर्वोदयशास्त्र भाग 3 लॉन्च करतीये. वाटतंय मला 15 ऑगस्टला घ्यावं. तुम्ही या कोर्सनं तर ज्यांना करायचंय त्यांनी खूप लवकर ते सगळं डोक्यात राहील. आणि या पण ह्याचं सगळं कंटिन्युएशन होईल. तर त्याच्यात आपण 5 उपप्राणही शिकतो. आता तुम्ही काय करायचंय, आता पंचप्राण जे आहेत, पंचप्राण आपण बघितले. कुठले-कुठले आहेत? काल बघितलेला आपण आणि आपण वायू एक मी घेतलेले आहे, जे साहित्यामध्ये एकच सांगतात. पण मी त्याचं सेपरेशन तुम्हाला सांगितलं आपण आणि आपण वायू. आज आपण बघणार आहोत प्राण आणि व्यान बघणार आहोत. प्राण आणि व्यान. नुसतं आज एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता स्थळ लक्षात ठेवायचं, लोकेशन लक्षात ठेवायचं. अपान अपान म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ओटीपोट. म्हणजे ओटीपोट म्हणजे जर बघितलं तर गर्भाशय येईल आणि गुदद्वार येईल, मूत्राशय येईल. त्यामुळं युरिन आणि स्थूल आपण जे म्हणतो पोट साफ होणं, ते सगळा प्रकार उत्सर्जन जे म्हटलं, घामाचं उत्सर्जन पण यात आहे. असं काही नाहीये, की बाबा घाम कुठे इथे असतो. घामाचं पण येणार आहे लक्षात घ्या. उत्सर्जन शरीरातलं महत्वाचं जर फोकस ठेवला तर खालच्या गुदद्वारातून युरिनमधनं. मग या संबंधी म्हणजे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, जन्यजन्य हे सगळं येणारच आहे ना. मग वायू, पचन कारण हे पोटच आहे ना. जे काही आहे तो खाली ओटीपोटाचा भाग आहे. पोट स्वच्छ झालं तर सगळे रोग बऱ्यापैकी आपले नियंत्रणात येतात. म्हणून पचनासंबंधी सुद्धा ही महत्वाची हे करा. तर उदान हे जे आहे अपान म्हणजे हे ओटीपोटाचं लक्षण स्थान लक्षात ठेवा. आता व्यान बघायचंय आज आपल्याला. प्राण तर तुम्हाला माहितीच आहे. प्राण हा हृदय आणि फुफ्फुस. पण त्याच्यात आपण अपनवायू सुद्धा बघितलं. तर अपनवायूमध्ये काय येतं? अपनवायू ॲक्चुअली इथे काम करतो. पण हा हृदयाशी सुद्धा निगडीत आहे. म्हणजे इथून खाली उत्सर्जन करणार अपनवायू. अपनमुद्रा फक्त इथल्या उत्सर्जनाला. अपनवायू इथपासून. मग हृदय आणि फुफ्फुसाचं काम अपनवायू करणार मुद्रा. म्हणून मृत संजीवनी मुद्रा आपण त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे हार्ट अटॅक येत असेल, कुठलाही अटॅक घ्या, पॅरालिसिस अटॅक घ्या, कुठलाही अटॅक. आपल्याला जसं आपण बघतो तो अटॅक म्हणजे वायुदोषाने होतो आणि आपण लगेच आकाश तत्व देतो, कंट्रोलर देतो आपण. कुठला देतो कंट्रोलर? ब्राउन देतो. बघा इथे ब्राउनच कलर वापरलाय. म्हणजे सगळं हँड इन हँड आपण समग्र उपचार पद्धती शिकत आहोत. प्रत्येक कोर्सचं डिझायनिंग असं आहे ना, तुम्हाला एकेका टप्प्याने नुसतं पुढं घेऊन एका लाईनमध्ये नाही चाललेलं. तुम्हाला एक-एक टप्प्याने सगळ्या ऑल राउंड डायरेक्शननी चाललेलं आहे. तर हे महत्वाचं आहे. मग इथे आपण साधा ब्राउन रंग लागला तरी तो वायू कंट्रोल होणार आहे, अटॅक कंट्रोल होणार आहे, ॲक्सिडेंट कंट्रोल होणार आहे. आपण बघितलं तर हा आपण वायू आणि ही इथून हा आपण म्हणजे इथून हा संपूर्ण आपण वायू मुद्रा. म्हणून हार्ट अटॅकच्या वेळेला ती मुद्रा चांगली आपल्याला उपयोगी पडणार आहे. पण अपान मुद्रा सुद्धा काही मृत संजीवनी मुद्रेपेक्षा काही कमी नाहीये. तिला तर मुद्रा ऑफ नरिशमेंट म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्ण पाचन शक्ती करणार आहे, पचन नीट करणार आहे, बद्धकोष्ठता घालवणार आहे, पोट साफ करणार आहे, मूत्र साफ करणार आहे. म्हणजे ही तर नरिशमेंटची मुद्रा झालेली आहे. तर तिला पण पोषण मुद्रा म्हणतात.
पोषण मुद्रा, पोषण करणारी शरीराची मुद्रा. तर असं काही लक्षात ठेवा. आता प्राण म्हणजे संपूर्ण हृदय आणि फुफ्फुसे ही प्राणच देणारे, म्हणजे संपूर्ण शरीराला जी ऊर्जा आहे, प्राणमय शरीर आपण जे म्हणतो, ऊर्जा शरीर, शरीराला ताकद, इम्युनिटी बिल्डिंग, परत रोगप्रतिकार शक्ती आपण म्हणतो, हे सगळं प्राणमुद्रा देणार आहे. हृदय, फुफ्फुस, रक्ताभिसरण, ब्लड प्रेशर हे सगळं रक्त नियंत्रित करणार. कारण हृदय म्हणजे सगळं तेच, हृदय सगळ्या शरीरापर्यंत रक्त पोहोचवतं, ऊर्जेचं पोहोचवतं. त्यामुळे प्राणमुद्रा इथं प्राणच देणार आपल्याला, प्राण आपला चांगला ठेवणार आहे. म्हणजे जो निरुत्साह आहे, मरगळ आहे, विकनेस आहे शारीरिक, ही सगळी प्राणमुद्रा घालवणार आहे. आणि प्राणमुद्रा ऑलवेज ऑल टाइम वेलकम असं आहे. फक्त रात्री झोपताना करू नये ती. आज करा, काही हरकत नाहीये. आता व्यानमुद्रा आज आपण बघणार आहे. तर व्यानवायू कुठं आहे? व्यानवायू सगळ्या शरीरात व्याप्त आहे. हातामध्ये आहे, पायामध्ये आहे, सगळ्या शरीराला तो व्याप्त आहे. पण मूळ त्याचं जे आहे महत्वाचा फोकस, तो पुन्हा हृदयातच आला. म्हणजे ज्या मुद्रा मी क्रमाने घेतीये ना, त्या अतिशय महत्वाच्या क्रमाने घेतीये, लक्षात घ्या. अपान, वायू मुद्रा आणि व्यान मुद्रा, या 3 मुद्रा आपल्याला तारून नेणार आहेत, लक्षात घ्या. कारण पृथ्वीवर संपूर्ण वायू तत्वाचाच इम्बॅलन्स झालाय. आपण काय खातो, काय पितो, काय झाडं लावतो, सगळं हायब्रिडीकरण आलेलं आहे. झाडं दुसऱ्या देशांची आणतो, फळं दुसऱ्या देशांची आणतो, आहारात आपण वेगळ्या वेगळ्या भाज्या खातो. या सगळ्यांनी वायूच बिघडलाय. त्यामुळे आपण वायू मुद्रा आणि ही व्यान मुद्रा आपल्याला जास्त महत्वाची असणार आहे. तर व्यानाचं फोकस हृदयात आहे, पण सगळ्या शरीराला तो व्याप्त आहे. म्हणून हातापायांच्या हालचाली, तुम्हाला कोणाला नसांमध्ये प्रॉब्लेम आहे, मांस मध्ये प्रॉब्लेम, मसल्स मध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या नर्व्स मध्ये प्रॉब्लेम आहे, या सगळ्याला व्यान वायू मुद्रा, व्यान म्हणा किंवा व्यानवायू मुद्रा म्हणा किंवा अपनवायू मुद्रा. कारण अपनवायू सुद्धा इथून ह्या सगळा कंट्रोल करणार आहे. म्हणजे शरीराचं उत्सर्जन चांगलं असेल तर नरिशमेंट पण चांगलीच असणार आहे. तर ह्या व्यानवायू मुद्रेमुळे रक्ताभिसरण, ब्लड प्रेशर, परत सगळं शरीराचं दळणवळण, हालचाली, मग त्या पापण्या का होईना, मग उपप्राण जर गेलो तर कन्फ्युजन होईल. म्हणून मी काय उपप्राण घेणार नाहीये. शेवटी वाटलं वेळ राहिला तर सांगेल. तर या उपप्राण म्हणजे आता पापण्यांच्या हालचाली खूप होतात बघा. मग पापण्यांच्या हालचाली खूप होतात म्हणजे उपप्राण वायू कुठला आहे? तो कूर्म वायू आहे. आपण वायूशी निगडित, व्यानवायूशी निगडित धनंजय उपप्राणवायू आहे. त्यांचे कार्य सुद्धा या मुद्रा करणार आहेत. पण आपण आता मुख्य फोकस ठेवूयात. तर हे झालं सगळं आजच्या मुद्रांचं थोडंसं संक्षिप्त तुम्हाला सांगितलंय. प्रत्येक मुद्रा करताना आधी शरीर शुद्धी झाली पाहिजे. शरीरातली घाण टाकून दिली पाहिजे. तर मुद्रेनी ज्या काही ऊर्जा खेचाल त्याचं काम होणार आहे. म्हणून सगळं विसर्जन करणाऱ्या, कारण जरी लगेच तुम्ही उठून विसर्जन करायला जाणार नाहीये, तरी त्याचं काम होणार आहे. समजा आता युरिन आहे, कुठंतरी आतड्यांमध्ये मल आहे आणि बसले मुद्रा करायला. मग ते मल आधी खाली जाऊ देत ना ओटीपटात. मग कालचं बघा लगेच इम्पॅक्ट आला. आज सकाळी त्यांना युरिन छान झाली. कोणाकोणाला युरिन छान झाली आज दिवसभरातून? कारण काल एक वेळ मुद्रा केली तर खूप अनुभव येणार आहे. चॅट बॉक्सवर टाका. दिवसभरातून कोणाला खळखळ काही एकदा तरी का वाटली का, की बाबा आपली आज युरिन छान झाली, पोट छान साफ झालं? का कोणालाच वाटलं नाही? एकाने तर टाकलंय ग्रुपवर, बाकीच्यांचं काय? आणि मग तुम्ही असं टाकत चला. म्हणजे मग मला पण मूड येईल ना, मी जास्तीत जास्त घेईल ना तुम्हाला. झालंय. सकाळी झालं, हो साफ झालं. तुम्हाला झालंय. अरे वाह! छान. बघा म्हणजे एक वेळ मुद्रा केली आपण 10 मिनिटच केली आहे काल मुद्रा. तरी इम्पॅक्ट आला. असं का होतं? कारण संकल्प फार महत्वाचे आहेत. ऊर्जा खेचल्या जातात संकल्पाने, लक्षात घ्या. अजूनही ज्यांनी संकल्प लिहिले नाहीत त्यांनी संकल्प